नमस्कार, मी ज्योती सदामते. जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. हेरले येथील धीरज लोखंडेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा. हेरले तालुका हातकणंगले येथील धीरज दीपक लोखंडे या मागासवर्गीय तरुणाला दिवसाढवळ्या घरातून उचलून नेऊन जबर मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया व समस्त मातंग समाज यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा व जाहीर निषेध करण्यात आला आहे. यावेळी सविस्तर माहिती अशी की दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी शाहीर भिकाजी कोळेकर, वैभव पोपट कोळेकर, आदित्य अनिल परमाज, अविनाश भुजाप्पा कोळेकर, समीर हुसेन भैरुपे या गावगुंडांनी त्याला घरातून उचलून नेऊन जबर मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये त्याच्या संपूर्ण शरीरावर वण उठलेले आहेत व त्याचे संपूर्ण शरीर सुजले आहे. त्याच्या नाकाचे हाड मोडले आहे. सध्या तो हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. अशी माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली असताना हातकणंगले पोलीस ठाण्याचे महादेव तोनले यांनी धीरज लोखंडे याला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्याऐवजी धीरज लोखंडे याला उचलून नेऊन वडगाव कोर्टासमोर हजर केले आहे. कोर्टाने धीरज लोखंडे याची अवस्था पाहून हातकणंगले पोलीस ठाण्याचे महादेव तोनले यांना कोर्टाने तुम्ही अशा अवस्थेत का हजर केले असा प्रश्न विचारल्यानंतर कोर्टाने MCR देऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचा आदेश हातकणंगले पोलीस ठाण्याचे तोनले यांना दिला. धीरज लोखंडे याला जी मारहाण झाली आहे ती जातीवादी देशपोटी झाली आहे. तसेच ॲट्रॉसिटी कलम लावले नाहीत. त्या मारहाण करणाऱ्या आरोपींवर 307 कलम लावले नाहीत. हा सर्व प्रकार माणुसकीला काळिंबा फासणारा व निंदनीय असताना आरोपीला जाणून बुजून पाठीशी घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. या सर्व झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी व धीरज लोखंडे याला न्याय मिळावा यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा व जाहीर निषेध करण्यात आला. तसेच या झालेल्या निंदनीय घटनेचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. सदरच्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की धीरज लोखंडे याला मारहाण करणाऱ्या आरोपींवर 307 व ॲट्रॉसिटी दाखल करण्यात यावी. तसेच हातकणंगले पोलीस ठाण्याचे महादेव तोनले यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच धीरज लोखंडे यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे. तसेच सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे, नंदकुमार नांगरे, भिकाजी अवघडे, विकास अवघडे, बाबासो गावडे, सुरेश अवळे, सुनीता इरापुरे, डेव्हिड लोखंडे, राहुल लोखंडे तसेच आदी पदाधिकारी तसेच शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी शशिकांत घाडगे, अनिल लोंडे, कुणाल कांबळे, संजय कांबळे, विशाल कांबळे, संगीता वनमाने, संदीप बिरणगे आदी पदाधिकारी या मोर्चेसाठी उपस्थित होते. त्याला घरातून उचलून नेऊन जीवात ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावर एकही जागा अशी शिल्लक नाही ठेवली. केंद्रात आल्यापासून दलित आणि मुस्लिमांच्यावर फार मोठे अन्याय सुरू आहे. त्यापैकीच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हेरले गावी धीरज लोखंडे या मातंग समाजाच्या तरुणाला काय गावातल्या गावगुंडांनी उचलून नेऊन असा मारला की तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. मारून तो मेला म्हणून त्याला घरात आणून टाकलं, पण तो त्याच्यातून नशिबानं जगलेला आहे. तर त्या धीरजला एवढा मारल्या त्याचं जबड्याचं हाड मोडलेलं आहे, नाकाचं हाड मोडलेलं आहे, सवर्णांनी मारहाण केलेली आहे. पण पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल केला नाही, 307 दाखल केले नाही. आणि म्हणून ह्या प्रशासनाचा, पोलीस खात्याचा, महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की SP मी ते कळवतो आणि त्या पद्धतीची कारवाई करायला भाग पाडतो. पण मोर्चाचं यश असं की त्याने ॲट्रॉसिटी ॲक्ट मोर्चामुळे दाखल केलेला आहे. आता प्रश्न राहिला तो 307चा. 1-2 दिवसामध्ये इन्क्वायरी करून 307सुद्धा कलम लागू करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण हे सुरुवातीलाच लागू व्हायला पाहिजे होतं. म्हणजे मानेच्या वर डोक्याला जर मारहाण झाली तर 307 दाखल होतं आणि मागासवर्गीय SCला जर सवर्णातून मारहाण होत असेल तर ॲट्रॉसिटी दाखल होते.
हे दोन्ही कलम न लावता जुजबी कलम लावून त्या आरोपींना पाठीशी घालणारा जो महादेव तोंडले PI आहे त्याला तातडीने निलंबित करावं, या पद्धतीच्या मागण्या घेऊन आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज मोर्चा काही लोकांनी शंका घेऊन खोटारोप करून दिवसा ढवळ्या घरात त्याला उचलून नेऊन त्याला एवढा मारलाय जागा शिल्लक नाही, अक्षरशः सुजलेला आहे, नाकाचा हाड मोडलेला आहे. अशा पद्धतीने तो मेला म्हणून त्याच्या घराच्या दारात नेऊन टाकलं. तो सुदैवानं तो जगलेला आहे. खरं तर हा एवढा मोठा गुन्हा त्या गुन्हेगारी केलेला आहे. डोक्याच्या वर मारहाण झालेली आहे, जाती द्वेषापोटी मारहाण झालेली आहे. असं असताना API महादेव तोंडले हातकलंगड्याचे यांनी अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल केला नाही, 307 दाखल केलं नाही, जुजबी कलम लावून त्या आरोप्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वच पक्ष संघटनेच्या वतीनं ते हातकणंगले पोलिसांचे API महादेव तोंडलेचा मी जाहीर निषेध करतो. API तोंडलेला काय घाई झाली होती, जे मारेकरी आहेत त्यांना ते अटक करायला तयार नाही, पण धीरज लोखंडे दवाखान्यात असताना, मृत्यूशी झूंज देत असताना, त्याला चालायला येत नसताना, उभं राहता येत नसताना त्याला उचलून नेऊन कोर्टाच्या समोर उभं केलं. जज खवळले. जज म्हणाले, अरे तुम्हाला काय माणुसकी आहे का नाही जरा, तर त्याला उठता येत नाही. 2 माणसांनी त्याला जजच्या समोर धरलं होतं. ज्या आरोपीला उठता येत नाही, चालता येत नाही, त्याला आमच्या समोर हजर करायलाच पाहिजे होतं. काय तुम्ही तोंडी सांगितलं असतं तरी सुद्धा आम्ही ऐकलं असतं, पण त्या तोंडलेनं काय घाई झाली होती कुणास ठाऊक. पण धीरज आमच्या लोखंडेला त्यांनी कोर्टाच्या समोर त्या अवस्थेमध्ये हजर केलं. कोर्टाने आदेश दिला, तातडीनं त्याला सरकार दवाखान्यामध्ये ॲडमिट करा, आणि PC न देता मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली. जे जजला कळतं, समाजाला कळतं, कायद्याला कळतं, ते API तोंडलेना कळत नाही. म्हणून API तोंडले तातडीनं निलंबित झाला पाहिजे. API तोंडले तातडीनं निलंबित झाला पाहिजे. मला कळालं 31 तारखेला ते निवृत्त झालेले आहेत. त्या निवृत्तीनंतर जे काय बेनिफिट आहेत ते सगळे बेनिफिट त्याचे थांबवले पाहिजेत, याच्यासाठी हा मोर्चा. BJPच्या काळामध्ये दलितांच्यावर सर्रास हल्ले चालू आहेत. नांदेडला पोरग्याला मारलं, आंबेजोगाईला पोरग्याला मारलं, आज आमच्या धीरजला मारलं जात आहे. ही जी झुंडशाही या देशामध्ये राज्यामध्ये सुरू आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मोर्चा काढलेला आहे. API तोंडले एवढे मगरूर आहेत ते पोलीस अधिकारी. त्या भागामध्ये मी भाग घेतला, अंदाज घेतला, कुणाशी चांगलं बोलत नाहीत. तक्रार द्यायला आलं की तक्रार देणाऱ्याला अटक करणं, त्यांना भीती घालणं, आर्थिक देवाणघेवाण करणं, याच्यामध्ये API तोंडले सतत अडकलेले आहेत. आम्ही मागणी केलेली आहे, API तोंडलेच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे. API तोंडलेच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे. आणि धीरज लोखंडे आज मृत्यूशी झोल देतोय, अक्षरशः मृत्यूशी झोल देतोय. मला आता कळालं 2 PSI आले होते, त्याने अॅट्रॉसिटी दाखल केल्या. सुरुवातीला काय केलं नाही, का झक मारली नाही. 307चं काय झालं, डोक्याच्या वर नाकाचा हाड ज्याचं मोडलंय. 307 होत नाही, डोक्यातून रक्त येते त्याचं. फोटो त्याचे आहेत. एकही जागा त्यांनी शिल्लक ठेवलेली नाही मारहाणीमध्ये. मारलं असे हे मारेकरी मोकाट सुटलेत. API त्यांना अटक करायला तयार नाहीत. मी फोन केला तर त्यामध्ये फरारी आहेत. मग आमचा धीरज कसा सापडला. जे गरीब आहेत, मार खातात, त्यांना तुम्ही पकडतात, त्यांना शिक्षा देता, पण ज्यांनी दिवसा ढवळ्या धीरजला उचलून नेऊन मारहाण केली, बेला म्हणून घरात आणून टाकलं, त्याच्या नशिबानं तो जगलेला आहे. अशा आमच्या धीरज लोखंडेला त्या क्रूर अशा API तोंडलेले उचलून नेऊन कोर्टाच्या समोर उभं केलं. हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. माझ्या बांधवांनो, संघटितरित्या राहिलं तर अशा अन्याय होत नाही. आज मरगळ आलेल्या चळवळीमध्ये चिरीमिरीला माणसं आपली बळी पडत चाललेलं आहेत आणि म्हणून हे अन्याय वाढलेले आहेत. हे सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. मोठ्या संख्येने आमच्या महिला आल्या. आज मी
हेरल्यामध्ये 2 दिवस बैठका घेतल्या, अक्षरशः महिला रडत होत्या. तिथली अवस्था बघून मला सुद्धा दुःख वाटलं. मारायचं म्हणजे किती मारायचं, प्रमाण आहे का मारायचं? आणि हे सगळं होऊन सुद्धा निर्लज्जपणानं मला फोन करतात, सर मिटते का बघा, मिटून घेताय का बघा. हे म्हटलं त्यातला सुकुमार कांबळे नाही म्हटलं. न्यायालयामध्ये आम्हाला न्याय पाहिजे आणि म्हणून आम्ही कलेक्टर साहेब नवीन आले, मी अंदाज घेतला ते अतिशय चांगले कलेक्टर आहेत, न्याय देणारे कलेक्टर आहेत. देशाचे ह्या राज्यात जिल्ह्याचे मालक म्हणून त्याची नेमणूक इथे केलेली आहे. त्यांना मी जातोय, एक 5 लोक फक्त किंवा लई 10 लोक जातील. हे जिल्ह्याचे प्रमुख आहेत, त्यांना बाहेर बोलणं हे आम्हाला शोभत नाही. त्याचा एक सन्मान आपण राखला पाहिजे, त्या खुर्चीचा सन्मान राखला पाहिजे. आणि म्हणून मी नावं डिक्लेअर करतो. त्याच्यामध्ये असं आहे की रमेश आप्पा चांदणे आहेत का, नंदकुमार नांगरे, अशोक वायदंडे आणि पाइटल लेके हल्ला बोल, पाइटल लेके हल्ला बोल, बोल लेके हल्ला बोल. प्राध्यापक सुकुमार कांबळेंचा मान्य करा, नाहीतर पुढच्या काही करा. ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.